हाय गाइस, मी नंदिनी। आज आपण बनवतो मेथीची भाजी। जिरा, मिरची, कांदा, मिरची कांदा छान शिजू देऊ। हलके कांदे मिरच्या शिजल्यावर थोडी हळदी घालू। हळदी घातल्यावर हे स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली भाजी आहे। छान वाळवून म्हणजे पाणी चांगलं सुकवून केलेली भाजी। आता ही भाजी टाकून घेऊ। पूर्ण छान भाजी परतून घेतली ना। आता आपण टाकू टमाटर। टमाटरही छान परतून घेऊ। टमाटर घालून परतून झाल्यावर थोडा वेळ झाकून ठेवू। हे मेथीची भाजी आपण डाएटला सुद्धा खाऊ शकते, कारण आपण इथं कमी तेलात बनवली आहे। 2-4 मिरच्या कमी आणि तर चवीनुसार नमक घालू। तिखट तर मिरच्या घातलीच होती, पण हलकंसं घातलं नाहीच्या बरोबर। परतून घेऊ छान मीठ घातल्यावर। मग आणि एक 1-1.5 मिनिट शिजू दिले होते। आता आपण नमक घातले मिक्स केल्यावर आता आपण 1 मिनिट शिजू देऊ। बघा, मी एखाद दिवस तुम्हाला याला कसे अंकुरित करायची ते रेसिपी सांगेन। पण बघा, मी हे रात्री बांधून ठेवलेले होते भिजवून, तर थोडे कंकाळले। तर मेथीच्या भाजीत हे घालून याला अजून वेट कमी करायची रेसिपी बनवून बघा। 1 मिनिटाबाद बघा भाजी थोडं नमक वगैरे हे झालं। आता याच्यात तर आता हे घालून घेऊ। थोडा वेळ शिजू देऊ, जास्त नाही, 2 मिनिटं जस्ट। भाजी आणि हे दाणे सुद्धा 2 मिनिटच कुक। हे तर बिलकुलच 1 मिनिटालाही कमी, कारण हे राहिले पाहिजे तेव्हाच याचा कच्चा पण राहिला पाहिजे, जास्त हे पण नाही, शिजले पण नाही पाहिजे। त्यासाठी हलकाच 1 मिनिटच आच करून घेऊन वाफ। तर बघा, भाजीचा सगळा कच्चा पण गेला आहे दाण्याचा। हे बघा, असंच झालं पाहिजे, जास्त शिजले नाही पाहिजे, अदर कच्चे आहे की डाएटवालीच खाऊ शकतो। असे बी खा, पौष्टिक आहे ही भाजी, मेथीची भाजी। ना आता हिवाळ्याच्या तर सगळ्या भाज्या पौष्टिकच आहेत म्हणा। तर आपली भाजी रेडी आहे। आता मेथीची भाजी आहे तर सांबार घालत नाही मी, पण तुमच्याकडे असेल तर घाला। माझ्याकडे आहे पण मी सांबार नाही घालत। तर बघा, ह्या प्रकारे आपली भाजी पूर्ण रेडी आहे। बनवून बघा, डाएटलाही चालते, हेल्दीलाही चालते। आपण जास्त तिखट मीठ वगैरे नाही टाकलं आहे। तर या प्रकारे बनवून बघा। बाय गाईज, लाईक करा, कमेंट करा, टेक केअर।